मोठ्या लेंथचे पॉडकास्ट छोट्या छोट्या फॉर्मॅटमध्ये बघा. टॅप क्लिप्सला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर मेन चॅनल TAP पॉडकास्टला नक्की व्हिजिट करा. ओके, आता येऊ आपण राशींवर. नक्कीच. कारण हा सगळ्यात महत्त्वाचा कोर पॉईंट असणार आहे या पॉडकास्टचा, की कुठल्या राशींवर 2026 काय काय प्रभाव पडणार आहे. नक्कीच. मी जसं नेहमी सांगितलं की लग्नाला जास्त इम्पॉर्टंट द्यायला पाहिजे. बरं. कुंडलीचं लग्न जर पाहायचं झालं तर लग्न ह्याला लग्न म्हणतात. हे फर्स्ट हाऊस आहे कुंडलीतलं. फर्स्ट हाऊसला लग्न म्हटलेलं आहे. त्याला आता मी जे काही गोष्टी सांगणार आहे तर लग्नाला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचा आहे, रफली 70 to 80%. ओके. आणि राशी म्हणजे जिथे कुठे चंद्र बसलेला असेल, से की हे 8 नंबर आहे आणि इथे चंद्र आहे, तर या व्यक्तीची रास जी आहे ती वृश्चिक आहे. तर राशीला 20 ते 30% इम्पॉर्टन्स द्यायचा आहे, लग्नाला 70 ते 80% इम्पॉर्टन्स द्यायचा आहे. आणि ते दोन्ही पण बघायचं आहे आणि त्या दोन्हीतला सारांश काढून त्यांनी ह्या प्रिडिक्शन्सला घ्यायचं आहे. ओके. त्यातल्या कुठल्या गोष्टी आपल्याला लागू होत आहेत त्यानुसार जायचं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे सर्वांनी आपापलं लग्न काय आहे आणि राशी काय आहे आणि त्याला इम्पॉर्टन्स किती द्यायचं आहे ते थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. ओके. आता आपण कर्कसाठी बघूया. कर्क रास आणि लग्न ह्यांच्यासाठी जर पाहिलं तर 2 जून नंतर जे आहे ते गुरु त्यांच्या लग्नस्थानीच येणार आहे. ही कर्कची कुंडली आहे. गुरु सध्या इथे चालू आहे, तो नंतर इथे येईल 2 जून नंतर. ही ग्रहांची स्थिती आहे. तर ज्यावेळेला 2 जून नंतर गुरु पहिल्या स्थानी येईल, या लोकांकडे लोक भरपूर येतील सल्ला मागायला आणि हे योग्य सल्लाही देऊ शकतील. बरं. कारण पहिल्या स्थानी ज्यावेळेला गुरु येतो तर हे लोक तसेही व्यवस्थित सल्ला देऊ शकतील. या वर्षात जे लोक करिअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं विचार करत असतील की बा मला या क्षेत्रात जायचं आहे, मला त्या क्षेत्रात जायचं आहे, पर्टिक्युलरली बँकिंग, फायनान्स रिलेटेड काही क्षेत्र असत असेल, टीचिंग, तर ह्यांच्यासाठी 2 जून नंतर खूप चांगले योग आहेत. तर स्पर्धा परीक्षा वगैरे 2 जून नंतर क्रॅक होण्याचे चान्सेस जास्त आहेत. MPSC UPSC असू द्यात, बँकिंग रिलेटेड काही असू द्यात, जे पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रयत्न करत असतील 2 जून नंतरसाठीचे योग खूप चांगले आहेत. ओके. तर त्यांनी त्या पिरियडला पिच करावं आजपासून. बघा, मी ह्या ज्या गोष्टी सांगतो आहे 2 जून नंतरचे योग चांगले आहेत याचा अर्थ 2 जूनपर्यंत शांत नाही बसायचं. 2 जूनपर्यंतचं प्रिपरेशन आजपासून चालू करायचं, तेव्हा ते फळ देणार आहे. म्हणजे त्यावेळेला जो आपण म्हणतो ना एक लक फॅक्टर, तो तिथे काम करेल. ओके. पण मेहनत ही घ्यावीच लागणार आहे, साहजिक. त्याच्यानंतर शनी भाग्यस्थानी आहे. या ठिकाणी ना शनी वडिलांसोबत त्यानं एक परमनंटचं ना जे काही आपण म्हणतो ना मिसअंडरस्टँडिंग्स असतील त्या क्लिअर करेल. बरं. शनीचं हे काय असतं ना, शनी गोष्टींना खूप दिवसापर्यंत चालू नाही देत. समजा जसं आता यंग जनरेशन खूप असते आपल्या पॉडकास्टचं व्ह्युअर्समध्ये, त्यांच्यासाठीच आपण बघू किंवा एक गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत, या लोकांचं काय होतं ना की बऱ्याच वेळेला दोघंही कॉम्प्रोमाइज करत चालत असतात. बऱ्याच दोघांना एकमेकांच्या गोष्टी खटकत असतात पण पटत नसतं. शनी ज्या वेळेला त्या पंचम स्थानी येतो वगैरे ना, त्यावेळेला तो ते ब्रेक करून टाकतो. मग त्याच्यातून त्यांचं जर पंचम स्थान मजबूतच असेल तर ते क्लॅरिटीनं ते व्यवस्थित पुढे जातं. आणि जर ते पंचम स्थान खराब असेल तर मग शनी ते ब्रेक करून टाकतो की नाही आपलं जमू नाही शकणार. आता हीच गोष्ट वडिलांसोबत होणार आहे. बऱ्याच वेळेला मुलं रिॲक्ट नसतात करत पण खटकत असतात गोष्टी. एवढ्या दिवसापर्यंत जे पाहत आलोय, जे सहन करत आले, सहन करत आले, किंवा वडील मुलांच्या बद्दलही सेम व्हाईस वर्सा ती कंडिशन. यावेळेला त्यातून काय होईल
की दोघेही एकमेकांना समोर येतील की मला ह्या तुमच्या गोष्टी आवडत नाहीत, वडील पण मला याही तुझ्या गोष्टी आवडत नाहीत. ओके, कन्क्ल्युजन काय आहे तर थर्ड पर्सन 2 जून नंतर जो गुरु आहे तो तिथे दृष्टी करेल आणि तो थर्ड पर्सन गुरु येऊन सांगेल की ओके तुम्ही ह्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व नका होऊ, तुम्ही या गोष्टींवर मत नका देऊ, ओके, तुम्ही त्याच्या या गोष्टींना सोडून द्या, तू यांच्या या गोष्टींना सोडून द्या. क्लॅरिटी देईल. क्लॅरिटी होईल आणि तिथून तो चांगला बॉन्ड परत चालेल. ओके. पण त्यापूर्वीचं जे टिटटॅट आणि ते असेल ते व्हायलंय, तर आता हेच रेमेडी आहे की ओके ह्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं मार्ग काढू शकतो. असं जर काही घटना होत असतील, काही गोष्टी घडत असतील, तर त्या तुम्हाला या पॉडकास्टशी कनेक्ट करून तुम्ही ते हे करा की नाही हे ह्याच्यामुळे होत आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त सामंजस्यानं मार्ग काढायचा आहे. म्हणजे जे की दररोजची जी घुसमट होती त्यातून गुरु ती मुक्तता देईल. ओके. त्याच्यानंतर विदेशसाठी 2 जूनपूर्वी चांगले योग आहेत. गुरु विदेश व्ययाच्या स्थानी आहे, तर खर्च पण गुरु योग्य त्या ठिकाणी करेल मेपर्यंत, तर चांगला पिरियड आहे. केतू सेविंगच्या स्थानी आहे. इन्व्हेस्टमेंट शक्यतो या वर्षामध्ये ज्या पण करताल त्या रॉंग होऊ शकतात. बरं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीनं की सोनं ऑलरेडी खूप वाढलं आहे, चांदी ऑलरेडी खूप वाढली आहे, मी काहीतरी तिसऱ्याच एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्ट करतो, से की क्रिप्टो करन्सी किंवा त्याच्यातही खूप आता हे आहे, तर हे फासे उलटे पडू शकतात. बरं. कारण केतू आहे, कारण त्याच्या मागे इल्युजन जास्त असू शकतं. तर एक तर इन्व्हेस्टमेंट टाळाव्यात आणि जरी तुमच्याकडे असेल तर जो ट्राईड अँड टेस्टेड वे आहे आजपर्यंत जे लोक करत आलेले आहेत त्यातच जावं. ओके. त्याच्यानंतर राहू अष्टम स्थानी आहे. या पिरियडमध्ये हे लोक गुप्त विद्या, गुप्तधन या गोष्टींच्या मागे जाऊ शकतात. तिथे पण त्यांनी आपल्या भावनांना थोडासा आवर घालायला पाहिजे. ओके. इथे जर गुरु असला असतं तर मी म्हटलं असतं या लोकांनी ॲस्ट्रॉलॉजी शिकावं, जावं. इथे पण यांचा इंटरेस्ट येईल, पण तो इंटरेस्ट अशा प्रकारचा असेल की मला ॲस्ट्रॉलॉजी अशी नाही शिकायची आहे ज्या प्रकारे मी सांगतोय, मला अशी शिकायची आहे की मला काहीतरी यंत्र बनवून द्या, मला काहीतरी तंत्र सांगून द्या, असं इथं तिथं जाऊन रात्रीचं मी तिथे एक दिवा लावला की दुसऱ्या घरी माझ्या काहीतरी येईल. किंवा म्हणजे योग्य गुरुच्या शोधात नसतील हे लोक, फास्ट झटपट काहीतरी, आणि मग ते किती शाश्वत असेल ह्याचं परीक्षण नसणार आहे. तर अशा काही गोष्टी घडत असतील तर त्यांनी थोडंसं तिथे आपल्या भावनांना थोडासा आवर घालायला हवा आहे, त्याच्या मागे जायला नाही पाहिजे. ओके. सट्टा, लॉटरी अशा गोष्टींमध्ये हे लोक नशीब आजमावण्याचा प्रयत्न करू शकतात. कुठेतरी XYZला लॉटरी लागली, मी पण टाकून बघतो. कुठेतरी त्याने मागे असा पैसा टाकला होता, कोणीतरी, मी तर लिटरली 2 दिवसापूर्वी कोणीतरी मला एक काहीतरी दाखवलं हेलिकॉप्टर गेम, ते हेलिकॉप्टर काहीतरी उडत जातं, पैसे वाढत जातात, असं काहीतरी असले प्रकार हे लोक. पण ह्या लोकांनी जाऊ नये तिकडे. काही लोक कमवतही असतील, त्यांचं बाकी गोष्टी चांगल्या असतील, पण कर्कवाल्यांनी थोडंसं टाळायला हवं आहे. ओके. बाकी ओव्हरऑल जर पाहिलं तर एक वडिलांसोबतचे मतभेद हे थोडंसं हे आहे जिथे की थोडंसं काळजी घ्यायला पाहिजे, कारण केतूसुद्धा कुटुंबाच्या स्थानी आहे. बरोबर. त्याच्यामध्ये इतर लोकांची पण साथ मिळण्याचे चान्सेस कमी आहेत. ओके. तर तो पण अँगल थोडा लक्षात घ्यायला हवा आहे.